महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने बंदी घातलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे एटीएसने अटक केली। जुबेर हंगरगेकर, वय 35 असे त्याचे नाव आहे। तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून 7 वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला। जुबेर 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात होता। या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर आणि त्याचे मित्र सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे। तपासाच्या अनुषंगाने वळसंग पोलिसांनी आता त्या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांना चौकशीसाठी बोलवले आहे। जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदाशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले। जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे। न्यायालयाने जुबेरला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हा कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होता। तो विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। अल-कायदाच्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का, त्या अनुषंगाने पोलीस जुबेरच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत। त्यासाठी जुबेरकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे। तसेच तो अल-कायदाशिवाय इतर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, याचीही चौकशी सुरू आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।